नमस्कार महाराज मित्रांनो, तुम्ही माझ्या समोर बघू शकतात सिंगल सुपर फॉस्फेट। पण मी प्रत्येक वेळेस येताना एक नवीन प्रोडक्ट तुमच्या समोर आणत असतो आणि हा व्हिडिओ आपण परत रिपीट करतोय कारण की हे व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजे। आता भरपूर मोठ्या प्रमाणात डाळिंबाला बेसल डोस देता आहेत, कोणी जे केळीची रामबाग चालू आहे त्याला बेसल डोस देत आहेत, किंवा तुम्ही जूनमध्ये प्लॅनिंग करत असाल वेगवेगळ्या पिकांना, म्हणजे तुमचं कपाशी असू द्या, मक्का असू द्या, इतर भाजीपाला पिकांमध्ये जे बेसल डोस तुम्ही वापरणार आहेत त्याच्यामध्ये ही बॅग नक्की वापरा मित्रांनो। मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात हे संपूर्ण म्हणून प्रोडक्ट आहे। हे सिंगल सुपर फॉस्फेट आहे, 50 किलोची बॅग आहे रामा फॉस्फेटची। मित्रांनो, 50 वर्ष जुनी कंपनी आहे आणि 50 वर्षापासून आपल्याला सर्व्हिस देते आहे। तुम्ही ते लोगोही बघू शकता, जवळजवळ सर्व्हिसिंग ऑफ फार्मर सिन्स 50 वर्ष म्हणजे 15 इयर्स। मित्रांनो, एवढी जबरदस्त कंपनी आहे। आणि याच्यामध्ये वेगळं काय, सिंगल सुपर फॉस्फेट म्हटलं की काय असतं, फॉस्फरस प्लस सल्फर। पण मित्रांनो, याच्यामध्ये एवढं नाही, याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रन भेटत आहेत, त्याच्यामुळे मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी जी जाणवते तेवढ्याच पैशामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रन भेटेल जेवढ्या पैशामध्ये तुम्ही रेग्युलर सिंगल सुपर फॉस्फेट घेतात मित्रांनो। आणि जबरदस्त ब्रँडेड कंपनीचा आहे। आता तुम्ही बघू शकतात की सिंगल सुपर फॉस्फेटचं त्या फॉस्फरसचं काम काय असतं, त्या सल्फरचं काम काय असतं। मित्रांनो, याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये जो फॉस्फरस दिला आहे तुमच्या बॅगेवरच आहे, तुम्ही ते बघू शकतात। P2O5 16% आहे। आता फॉस्फरसची सगळ्यात महत्त्वाची गरज जी आहे ते रूट डेव्हलपमेंटसाठी असते, स्टम डेव्हलपमेंटसाठी असते आणि झाडाला हेरिडिटी म्हणजे आनुवंशिक गुण या पिढीकडून त्या पिढीकडे म्हणजे बी तयार करण्यासाठी फॉस्फरसचा RNA DNA मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोल होतो मित्रांनो। तुम्हाला ब्रँचिंगसाठी फॉस्फरसचं काम येतं, तुम्हाला फ्लॉवरिंगमध्ये फॉस्फरस कामात येतो। त्याच्यासोबत याच्यामध्ये तुम्हाला देत आहे मित्रांनो सल्फर। आता सल्फर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्यासमोर जे 11% सल्फर आहे। मित्रांनो, हा सल्फर काय काम करतो, सल्फर जे येतं मित्रांनो झाडामध्ये प्रोटीन्स तयार करायला काम करतं, जे करून झाडामध्ये ताकद येईल। एवढंच पण थांबतं का, नाही महाराज, बाकीच्या बॅगा एवढ्यावरच थांबतात, पण ही बॅग तिथे थांबत नाही का। याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनमध्ये मायक्रोन्यूट्रन दिलेले आहेत। आता मायक्रोन्यूट्रन काय काय दिलेले आहेत तेही सांगतो, तुम्ही इथे बघू शकतात मित्रांनो। त्याच्यामध्ये त्यांनी दिला आहे बोरॉन, नंतर त्याच्यामध्ये झिंक, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, आणि जो याच्यामध्ये हिडन असतो तो तुम्हाला सांगतो मित्रांनो, तो असतो कॅल्शियम। मित्रांनो, एवढे मायक्रोन्यूट्रन तुम्हाला एका बॅगेमध्ये फक्त 690 रुपयाच्या मध्ये याच्यावर प्रिंटेड प्राइस आहे तेवढ्यामध्ये भेटणार आहे। त्याच्यामुळे आपला फायदा काय होणार आहे, इतर डोस जे टाकतो आपण बल्क फर्टिलायझर, जसं की आपण सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर काही दुसरे फर्टिलायझर घेणार आहोत, तिथे तुम्ही मायक्रोन्यूट्रनचा जो एक्स्ट्रा खर्च आहे तो तुम्ही वाचवू शकतात। आता याचं वापरण्याचं बॅगेचं प्रमाण जे आहे हे पिकानुसार वेगवेगळं आहे। कंपनी रिकमेंडेशन आहे की 100 किलो ते 150 किलो एका एकराला वापरलं गेलं पाहिजे। आता केळीमध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळं येतं, केळीमध्ये 1700 रोपं बसतात। जर तुम्ही एका एकरामध्ये लावले तर मित्रांनो तिथे तुम्हाला 1000 रोपांसाठी 3 बॅगा वापरायच्या आहेत। जनरली मी रिकमेंड करेल कमीत कमी 150 किलो एका एकराला वापरा, कारण की तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनमध्ये मायक्रोन्यूट्रन भेटून जातो तेवढ्याच किमतीत। अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे मित्रांनो, ओव्हरऑल मायक्रोन्यूट्रन डिफिशियन्सी तुमचं पूर्ण करून राखतं, फॉस्फरसची नीड पूर्ण करतं, कॅल्शियमची नीड पूर्ण करतं, त्याच्यासोबत बोरांची नीड पूर्ण करतं। आणि याच्यामध्ये दिलेला जो मॅग्नेशियम आहे तो एकदम की रोल वापरतो मित्रांनो। या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मॅग्नेशियम जे आहे हरितद्रव्य तयार करायला मदत होते, त्याच्यामुळे उन्हाच्या संकटाशी पिकायला लढायला ताकद भेटते। एवढं सगळं काम करतं मित्रांनो, जवळच्या तुमच्या कुठल्याही डीलरकडे भेटून जाईल। मित्रांनो, तुमच्यासमोर नवनवीन असे व्हिडिओ येत राहतात, त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सांगतो, विनंती आहे की फॉलो करून घ्या। आपण असे बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत। आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।